शिवाजी महाराजांची मूर्ती आहे ना ती सागरदाकडे त्याच्या पालखीसाठी सजवा. अरे सागरदा आपला तो अनुजच्या घरचा माझं घर अनुजच्या घरचा इथं घर तो माझं झालं की हा चालेल. ओव्हर नंबर 2 मध्ये मयूर बॉलिंग मार्क वरती. इथे देखील फटका व्यवस्थित बॅट वरती नाहीये. बॉल आणि बॅटचा खऱ्या अर्थानं चांगला समतोल झुलत नाहीये मॅच मध्ये. बिरदोले संघाची बॅटिंग करत असताना सिंगल डबलला जास्त त्यांनी प्राधान्य दिलं या मॅच मध्ये. इथून रन ऍड होते धावफलकावरती. एक 7 धाव आहे धावफलकावरती. लक्ष 38 आहे अजून 31 करायचे. तिथून बॉल शिल्लक 17. प्रत्येक बॉल मध्ये काही ना काहीतरी दडलंय कारण येणारा मोठा फटका येणारा निर्धाव बॉल हा दोनही संघांसाठी फार महत्वाचा आहे आणि त्याला अनुषंगून खऱ्या अर्थानं चांगली बॅटिंग आणि चांगली बॉलिंग दोनही संघांना करायची आहे मॅच मध्ये. धीम्या गतीचा बॉल बॅटला स्पर्श झालाय बॉल आणि नितीन विर्ला यांची कोणतीही चुकी नाहीये. इथून पकडल्या कॅच. पहिला धक्का रमेशच्या स्वरूपामध्ये लागत असताना दुसरा धक्का रमेशच्या स्वरूपात लागत असताना टीम बिरदोले संघाला. थोडीशी दमछाक आपण होताना पाहताय. 38 पर्यंत पोहोचण्यासाठी बिरदोले संघाची सध्याची स्थिती स्वतःच्याच मैदानावरती सातत्याने या मैदानावरती सराव करत आलेत परंतु त्या 38 करत असताना थोडंसं ते देखील संकटात आहेत. 31 करायच्यात इथून अजूनही बॉल शिल्लक आहे टोटल 16. प्रत्येक बॉल मध्ये आता दुहेरी धावसंख्येचं इक्वेशन देखील आपण पाहताय. तुषार नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 2 फलंदाज बाद झाल्यानंतर चौथ्या क्रमांकावरती आलाय मैदानाच्या मिडल ऑर्डर सांभाळण्यासाठी. इथून एखादी छोटीशी पार्टनरशिप हवी जिथून मॅच मध्ये पुन्हा वापसी करेल बिरदोले संघ. लोअर फुटटॉस बॉल इथे देखील बॅट वरती व्यवस्थित येऊ शकलेला नाहीये. प्रत्येक फलंदाज चाचपडतोय मोठा फटका खेळण्यासाठी आणि बॉलिंग देखील त्याच ताकदीची होती धामोदे संघाची. 1 रन इथून ऍड होते. धावसंख्या 8 या धावसंख्येवरती. 3 बॉल संपलेत. मयूरचे देखील 2 धावा त्याने खर्च केल्यात. 1 विकेट त्याने मिळवलाय. धीम्या गतीचा बॉल फिंगर रोल करत असताना व्हेरिएशन दाखवलंय मयूरनं बॉलिंग मार्क वरती. जबरदस्त बॉल निर्धाव चेंडू. 4 बॉल मध्ये आता धावा आहे धावफलकावरती. त्या 8 आणि टोटल 2 धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये अवघ्या मयूरनं बॉलिंग मार्क वरती. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये मयूर देखील चांगली गोलंदाजी करतोय. लोवर फुलटॉस बॉल पुन्हा एकदा जबरदस्त बॉल ओव्हर पिच खोलात टाकण्याचा प्रयत्न आहे आणि तो सक्सेस होत असताना इथे देखील आणखी एक धाव. एखेरीनं थेंबे थेंबे तलेसाचे याच पद्धतीनं पुढे जात असताना धाव संख्या 9. आता इथून करायच्या 29 बॉल शिल्लक आहेत 13. 38 फार मी तर म्हणेल जास्त काही धावा नव्हत्या कारण या स्पर्धेमध्ये लोवेस्ट स्कोर वाचलाय तो म्हणजे 41 आणि इथून 38 लोवेस्ट स्कोर आहे खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आणि तो करत असताना दमछाक होताना पाहायला मिळते. बिरदोले संघाची पुन्हा एकदा तुषारची बॅट वेगाने फिरली होती. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. समर इन डिलिव्हरी डॉट बॉल. अंतिम 2 षटकाचा खेळ बाकी आहे. 2 षटकांमध्ये धावा जमवल्यात 9. आता येणारे 12 बॉल. 29 धावसंख्येची गरज या सामना जिंकण्यासाठी बिरदोले संघाला.
वॉड शॉट, अप्रतिम फटका, जागा निर्माण करून यतीनच्या बॅट मधून संघर्ष दाखवणारा षटकार येत असताना महत्वाच्या क्षणी आलाय हा षटकार. हरीश बॉलिंग मार्क वरती, यतीनचा काय फटका होता दर्जेदार. लॉंग लेग सीमा पर 15 धावा धाव फलकावरती. 23 अजूनही हवा आहेत, बॉल शिल्लक आहेत 11 बॉल मध्ये 23. इथून धाव संख्येला खऱ्या अर्थाने उभारणी द्यायला सुरुवात होईल का? मागील बॉल मध्ये आलेला षटकार, पुन्हा आकुटप्पाचा बॉल, यावेळी मिस टायमिंग स्ट्रोक आहे. हवेमध्ये बॉल क्षेत्ररक्षक येतोय डीप फाईन लेग मध्ये, उचलतायत तोपर्यंत धावा मिळतायत त्या दोन न धाव संख्या पुढे जाते. 17 धावा धाव फलकावरती. धावा येत नव्हत्या मागील 2 बॉल मध्ये 8 धावा आल्या. तिथून आता लढाईला पुन्हा सुरुवात झाली आहे. खऱ्या अर्थानं थांबला होता 38 पर्यंत पोहोचण्यासाठी बिरदोले संघ, परंतु जो षटकार आला त्या षटकारानं आत्मविश्वास वाढवला या मॅच मध्ये यतीन या फलंदाजानं. 17 वरती 2 गडी बाद. लक्ष आहे टोटल 38 या धाव संख्येचं. काय होईल या मॅच मध्ये, प्रयत्न चालू आहे दोन्ही साइडनं. आखूड टप्प्याचा बॉल, पुन्हा पुलचा धमाका, मिडल ऑफ द बॅट, हवाई सफर होत असताना आउट ऑफ द पार्क पाठवला. पूल सक्सेसफुल ठरलाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे तो षटकार. अप्रतिम बॅटिंग. धाव संख्या 23 वरती जाऊन पोहोचले. आता 15ची इथून खऱ्या अर्थानं गरज आहे. या षटकामध्ये सामना खऱ्या अर्थानं युटर्न निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय बॅट्समन यतीन. 6 बॉल 16 या धावसंख्येवरती तो खेळतोय. तुषार 2 बॉल 1 या धावसंख्येवरती खेळतोय. पुन्हा निघालाय हरीश. आकुटप्प्याचा बॉल, हरीशचा पुन्हा एकदा धमाका वन मोर टाइम. सिक्सर नंबर 3 यतीनच्या बॅट मधून बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. सामना खुला केला या षटकामध्ये. आता 9ची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 8. सातत्यानं हाफ ट्रॅकर लेंथ आणि मोजून मापून फटकेबाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. यतीनच्या माध्यमातून 7 बॉल मध्ये 22 पर्यंत तो पोहोचलाय. संघाची धाव संख्या 29.9 रन्स ऑन स्कोर कार्ड. इलाका हमारा धमाका भी हमारा. याच पद्धतीनं लीडिंग फ्रॉम द फ्रंट यतीनच्या बॅट मधून धावा येत असताना या मॅच मध्ये 7 बॉल 22 एक रन झुंजार रित्या केली साकारत असताना बिरदोले संघासाठी संकटामध्ये आलेली इनिंग खऱ्या अर्थानं तारणहार म्हणून ठरते ती यतीनसाठी आणि बिरदोले संघासाठी. 8-9चं हे इक्वेशन. 29 धावा धाव फलकावरती 29 रन्स ऑन स्कोर कार्ड. हरीश थांबलाय. प्रेशर टोटल 20 धावा त्यानं 4 बॉल मध्ये खर्च केले. 2 षटकांमध्ये 29ची आवश्यकता असताना हे संघासाठी फार चुकीचं लक्षण आहे. परंतु आता 2 बॉल मध्ये कमबॅक करावा लागेल खऱ्या अर्थानं हरीशला. आणि इथून आता 8 बॉल 9चं इक्वेशन आहे. पुन्हा एकदा फटका लाजवाब. सिक्सर नंबर 4 लॉंग ऑफच्या डोक्यावरून धाडले बॉलला. या मॅच मध्ये हवा सोडणारा अफलातून कायाभूत षटकार. अप्रतिम जागा निर्माण केली. ऑफ साइडला शफल झाला फलंदाज. ऍक्शन रिप्ले मध्ये स्लॉट मधला बॉल एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग शॉट लॉंग ऑफच्या डोक्यावरून दर्शवता या शॉट मध्ये सीमा पार आलेला षटकार. धाव संख्या 35. आता 3ची गरज आहे. हे सर क्रिकेट आहे. तुम्ही प्रयत्न करत राहायचं असं क्रिकेटच्या पटलावरती. धडपडण्याची ठेवायची असते जिद्द आणि क्रिकेटच्या पटलावरती स्वतःला करायचं असं सिद्ध. जबरदस्त बॅटिंग. आणखी एक येईल का? तडाखा उठवला फलंदाजानं. सिक्सर नंबर 5. व्हॉट अ बॅटिंग. यतीनच्या बॅट मधून रोमहर्षक षटकारांची आतिषबाजीनं विजयाचा षटकार नोंदवलाय. आणि प्लेयर ऑफ द मॅच नो डाऊट विजयाचा शिल्पकार. एका षटकात 5 षटकार ठोकलेत आणि या पठ्ठ्यानं जबरदस्त सामना जिंकून दिला. 1 षटक अवघड राहिलं बाकी शेष आणि सामना जिंकवलाय बिरदोले टीमला. खऱ्या अर्थानं यतीननं कॉंग्रॅच्युलेशन टीम बिरदोले. यतीन या आपण प्लेयर ऑफ द मॅच. चला लगेच आपल्या निर्णयावरती अंमलबजावणी करा. नेक्स्ट मॅच बिरदोले संघ.
बॉलिंग करत असताना 7 धावा दिला इकॉनॉमिकल्स, पहिले एक विकेट त्याने मिळवला आणि आता बॅटिंग मार्क वरती टोटल धावा जमवला.